दोन्ही हात वरती करा. आवाज अकलूज मधल्या सगळ्यात चांगल्या लोकांना गेला पाहिजे, सज्जनांना गेला पाहिजे, मातृशक्तीला गेला पाहिजे आणि पेतडांना सुद्धा गेला पाहिजे. त्याच्यासाठी जोरात आवाज द्या. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा देवा भाऊ पागे पडो, पूजाताई कोथमीर पागे पडो. आज ऐतिहासिक अकलूजच्या या विजय चौकामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार आपल्या सगळ्यांची लाडकी बहीण पूजाताई कोथमीर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या जाहीर सभेनिमित्त उपस्थित अकलूजच्या घराघरामधून ऐकणारी मातृशक्ती, या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील सर्व मान्यवर मंडळी, आता नाव घेत नाही, बरंच मोठं भाषण करायचं आहे. या ठिकाणी काही जण, बरेच जण या ठिकाणी अर्धा किलोमीटर रांग थंडीमध्ये उभा आहे. या ठिकाणी जिकडे नजर जाईल तिकडे जनता आहे, समोर सुद्धा जिकडे नजर जाईल तिकडे जनता आहे. या ठिकाणी अकलूज मधील जवळजवळ 15,000 लोक ही सभा लाईव्ह बघतायत. त्या ठिकाणी लाईव्ह बघणाऱ्या सगळ्यांना राम सातपुतेचा साष्टांग नमस्कार. मित्रांनो, ही अकलूजची निवडणूक होती आहे आणि अकलूजच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी एक सुशिक्षित उमेदवार, सुसंस्कृत उमेदवार म्हणून आदरणीय देवा भाऊंनी आपली लाडकी बहीण पूजाताई कोथमीर यांना या शहराचा नगराध्यक्षाचा उमेदवार केलाय. समोर या ठिकाणी शैलेशजी कोथमीर साहेबांसारखा चेहरा आहे आणि आज राज्यामध्ये त्या ठिकाणी देवा भाऊचं सरकार आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. अकलूजचा नगराध्यक्ष सुद्धा भाजपचा झाला पाहिजे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की अकलूज दहशत मुक्त झालं पाहिजे. अकलूज मध्ये दहशत काय असते तर आता एक लाला आडगळेच्या टोळी मधला गुंड या ठिकाणी सभेमध्ये येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होता. हे मोक्याची टोळी चालवणारा लाला आडगळे जर तुम्हाला अकलूजचा नगराध्यक्ष करायचा आहे का, हे मी अकलूजच्या जनतेला विचारतोय. सभेमध्ये येऊन पूजाताईच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न लाला आडगळेच्या गुंडाने केला, त्याला उत्तर अकलूजच्या जनतेला द्यायचं ही विनंती या ठिकाणी करतोय. मित्रांनो, या अकलूज मध्ये विकास झाला पाहिजे ही भूमिका घेतो आम्ही. अकलूज मध्ये या ठिकाणी इथली दहशत संपली पाहिजे याच्यासाठी आम्ही लढतोय. आणि तुम्ही भर सभेमध्ये या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या 5-10 हजार लोकांच्या समोर व्यासपीठावरती लाला आडगळेच्या टोळीतला, मोक्यातल्या टोळीचा असणारा या लाला आडगळेचा गुंड पूजाताईच्या अंगावर येतो. ही दहशत आम्हाला संपवायची आहे, त्याच्यासाठी आमचा संघर्ष आहे. मित्रांनो, इतकी हिंमत त्यांची, एक बहीण, एक सुसंस्कृत परिवारातील एक सुशिक्षित M.Com झालेली मुलगी या ठिकाणी अकलूजची नगराध्यक्ष होणाऱ्या उद्याची, तिच्या अंगावरती लाला आडगळेच्या टोळीतला गुंड या सभेमध्ये येतो. मी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी संविधानाची शपथ घेऊन सांगतो, यांची ही दहशत उकरून फेकल्याशिवाय हा राम सातपुते शांत राहणार नाही. मित्रांनो, त्यांनी किती भरकटवलं त्यांनी आम्ही अकलूजच्या विकासावर बोलणार, अकलूजच्या विकासावर बोलणार. काल त्यांनी माझे भाषण दाखवले, व्हिडिओ दाखवले. अरे सभा तुमची आणि हवा राम भाऊची, एवढंच होतं काय? अकलूज मध्ये यांनी कशा पद्धतीने वाट लावली मी जरा अकलूजकरांना दाखवतो. अरे दाखव रे, अकलूजचे रस्ते जरा कसे केले त्यांनी. हे अकलूजचं भयान वास्तव दाखवतो, अकलूजचे रस्ते. अरे या ठिकाणी हळू घे जरा, गडबड नाही आपल्याला. मी पाणी पिणार नाही आणि ते जे काल पिले ते तर मी कधी आयुष्यात पिलेलोच नाहीये. या ठिकाणी अकलूजचे रस्ते बघा. रस्ते अकलूजकरांनो, हे रस्ते सुधारायचे असले तर तुम्ही, सागर तू गेले ते जरा हातात
त्या ठिकाणी अकलूजच्या रस्त्याची अवस्था बघा. अकलूज मध्ये तुम्ही गांधी चौकापासून जर निघले ना, त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्यापर्यंत किंवा पुढे आंबेडकर चौकापर्यंत रस्त्याची अवस्था काय ते बघा. काल तुम्ही भाषण करत होता ना, कधीतरी खड्ड्यातून गाडी चालून बघा तिथं. आज अकलूजला 4 दिवसाला पाणी आहे. 4 दिवसाला अकलूजला पाणी आहे. मी त्यांना विचारतो, कधीतरी तुम्ही त्या ठिकाणी काल विकासनगरच्या गप्पा मारत होते. विकासनगर मधले फोटो आहेत, आंबेडकर नगर मधले फोटो आहेत. पाण्याची अवस्था काय कधीतरी जाऊन बघा. किती तामता असणारा दलित समाज कोणत्या अवस्थेत जगतोय. झोपडपट्टीमध्ये असणारा विकासनगर मधला आमचा समाज कसा राहतोय. अकलूज मधले घर बघा. लाज वाटली पाहिजे ना. 70 वर्ष खुर्च्या उभवायचं का अकलूज मध्ये तुम्ही घर नाही. अकलूजच्या जनतेचे घर बघा, पत्र्याची घर. तुम्ही घरकुल देऊ शकले नाही. हे दाखवतोय अकलूजकरांनी बघा. तुम्ही लाला नगलेचा गुंडा स्टेजवर पाठवता, तुम्ही सभा उठवायचा प्रयत्न करता. कधीतरी अकलूजचे हे घर जाऊन बघा. हे घर जाऊन बघा. पत्र्याच्या घरामध्ये माय माऊली लहान लेकरांना घेऊन राहतीये. अकलूजचे तुम्ही घर बघा. अकलूज मधली ही झोपडपट्टीची अवस्था आहे. तुम्ही घर देऊ शकले नाही. या ठिकाणी अकलूजचं डम्पिंग ग्राउंड बघा. हे अकलूजचा कचरा एका ठिकाणी नेऊन टाकतात. कचऱ्याची कोट्यावधी रुपयाची बिलं या ठिकाणी यांचे बगर बच्चे उचलतात. हे उचलतात, यांना टक्केवारी जाते. अकलूज मध्ये अकलाई मंदिराच्या दारात हे रोज कचऱ्याचे असणारे कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड ठरतं. अकलाई मंदिराच्या परिसरातील जवळजवळ 50% लोकांना फुफ्फुसाचे आजार झाले. हे कुणाची देण आहे हे अकलूजकरांना मी विचारतोय. या ठिकाणी आपण जर बघितलं तर अकलूजच्या गटाराची काय अवस्था आहे आपण बघा. अकलूज मधली ही गटार आहे, कुठे इकडे पडलेल्या आहेत. कधीतरी व्यंकटनगर मध्ये जाऊन बघा, कधीतरी विकास नगर मध्ये जाऊन बघा की तिथल्या गटारांची काय अवस्था आहे. या अकलूजकरांनी डोळे उघडून बघावे. या ठिकाणी अकलूज मध्ये उपजिल्हा रुग्णालय, या अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी अँब्युलन्स आहे, त्या ठिकाणी डॉक्टर आहे तर इंजेक्शन नाही, आणि इंजेक्शन आहे तर त्या ठिकाणी कंपाऊंडर नाही. अशी परिस्थिती अकलूजच्या रुग्णालयाची आहे. ही अकलूजकरांनी डोळे उघडून बघा. गोर गरीब लोक कशा पद्धतीने त्या ठिकाणी जीवन जगत असतील, उपचार कशा पद्धतीने करत असतील, हे कधीतरी अकलूजच्या जनतेने बघावं. या ठिकाणी अकलूज मध्ये आता कोथमिरे साहेबांनी सांगितलं की अकलूज मध्ये या ठिकाणी मुतारी नाहीये. अकलूज मध्ये टॉयलेट बाथरूमची अवस्था काय. मी काल ज्याने दारू पिऊन भाषण केलं त्याला विचारतो, तू ह्या टॉयलेट बाथरूम मध्ये कधीतरी जाशील का? जाशील का? हे अकलूजचे टॉयलेट बाथरूम आहेत. हे अकलूजच्या व्यंकटनगर मधील आंबेडकर नगर मधील टॉयलेट बाथरूम आहेत. या ठिकाणी दरवाजे नाहीये, पाणी नाहीये, अशी अवस्था टॉयलेट बाथरूमची आहे. या ठिकाणी अकलूज मधली भाजी मंडई आता ती पण हलवायचं सुरू झालंय. भाजी मंडई सुद्धा हलवायचा यांचा प्रयत्न आहे. अकलूज मध्ये रस्त्यावरती भाजी मंडईवाले बसतात. तिथल्या भाजी विकणाऱ्या माय माऊलीला जर त्या ठिकाणी लग्नाला जायचं असलं तर त्या ठिकाणी मुतारीची सुद्धा व्यवस्था नाहीये. अकलूज मधल्या भाजी मंडईची ही अवस्था आहे. या ठिकाणी अकलूज मध्ये आंबेडकरी जनता आहे, बौद्ध समाज मोठा आहे. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बौद्धाचा मार्ग पत्करला, दीक्षा घेतली. परंतु अकलूज मध्ये इतका मोठा बौद्ध समाज असताना सुद्धा या ठिकाणी जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धाचं एक बौद्ध विहार सुद्धा हे 70 वर्षात करू शकले नाही. हे बौद्ध विहार पत्र्याचं आहे. हे पत्र्याचं बौद्ध विहार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी विनंती करतो इथल्या आंबेडकरी जनतेला की हे 70 वर्षात एक बौद्ध विहार बांधू शकले नाही. 2 वेळेस नारळ फोडला पण पक्क बौद्ध विहार बांधू शकले नाही. आंबेडकरी जनतेने बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून विचार करावं. यांनी या ठिकाणी या शहरात बौद्धाचं मंदिर, बौद्ध विहार सुद्धा करू शकले नाही. आंबेडकरी जनतेने विचार करावा. या ठिकाणी ओढ्याची अवस्था काय. त्या ठिकाणी काल आम्ही घरकुल परिसरात गेलो, व्यंकटनगर मध्ये गेलो. ओढ्याची अवस्था आहे. पाणी आलं की घरात जातं, लेकरं हातात घेऊन त्या ठिकाणी रात्रीचं पळावं लागतं. ही ओढ्याची अवस्था अकलूज मधल्या. कधीतरी दारू पिऊन भाषण करणाऱ्यांनी त्या ओढ्याच्या कडेला जाऊन बसावं, मग तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी या शहरामध्ये मुस्लिम समाज मोठा आहे.
मुस्लिम समाजाला मी विनंती करतो, तुम्हाला यांनी गृहीत धरलं हे आपल्यालाच पडते, भाजपला पडत नाही. अरे तुमच्या कब्रस्तानची काय अवस्था आहे, तुमच्या ईदगाह मंदिराची जागा सुद्धा हा गावठी चाणक्य तुमच्या नावावर करून देत नाही. याचा विचार अकलूज मधल्या मुस्लिम समाजाने करावा. कब्रस्तानची अवस्था काय आहे, म्हणजे माणसं जिवंत आहेत तोपर्यंतही त्यांना गृहीत धरायचं आणि मेल्यानंतर सुद्धा मुस्लिम समाजाला नीट कब्रस्तान हे 70 वर्षात देऊ शकले नाही. त्याच्यासाठी अकलूजच्या मुस्लिम समाजाने विचार करायचा आहे. आपण बघितलं तर नदी किनारी काय अवस्था आहे, नदीच्या किनारी असणाऱ्या घाटाची दुरावस्था आहे. त्या ठिकाणी एखाद्याला जर नदीत जायचं असेल हातपाय धुवायला तर आज जाता येत नाही, कारण सगळं गटाराचं पाणी त्या नदीत सोडलंय. ही नदीच्या त्या ठिकाणी नदीची अवस्था आहे. या शहरामध्ये काल एक जण बोलताना म्हणलं की आम्ही आत इतके गाळे दिले. काय म्हणले, इतके गाळे दिले. अरे गाळ्यावाल्यांना तुम्ही तुमच्या घरातल्या लेकरा बाळांचे कुणाचे वाढदिवस असले की बॅनर लावायला लावता, राजकारणाचं काही असलं की सभेला यायचं कंपल्सरी करता. गाळ्यावाल्याला तुम्ही धमक्या देता, बघ नाही तर तुझा गाळा काढून घेईल. ही अवस्था आहे. या गाळ्यावाल्यांना टॉयलेट बाथरूम नाहीये. गाळ्यावाल्याला रोज एक सकाळी शिवाय एक देतोय, संध्याकाळी एक शिवाय देतोय. अशी अवस्था अकलूज मधल्या गाळ्यावाल्यांची आहे. या गाळेवाल्यांनी विचार करावं. रोज तुमच्यावर जे इमोशनल अत्याचार केले जात आहेत याचा हिशोब घेण्याची अकलूजच्या गाळेवाल्याला संधी आहे. मतदान कुणाला केलं कळत नाही, दणक्यात जायचं कमळाचं बटन दाबायचं एवढी विनंती करतोय. या शहरामध्ये ज्या बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला, 70 वर्षामध्ये यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. या अकलूज मध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक वसतिगृह हॉस्टेल सुरू करू शकले नाही. माझ्या बाबासाहेबांच्या नावाचं हॉस्टेल एका भाड्याच्या खोलीत चालतंय. याचा हिशोब घ्यायची वेळ आहे मित्रांनो, याचा हिशोब घ्यायची वेळ आहे. बाबासाहेबांच्या नावाने भाड्याने इमारत घेऊन इतकी वर्ष झालं हे हॉस्टेल चालवतायत. यांचं विजय हॉस्टेल चालू राहावं म्हणून त्यांनी अकलूज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं हॉस्टेल सुद्धा होऊ दिलं नाही. याचा हिशोब घेण्याची ही निवडणूक आहे मित्रांनो. यानंतर या शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत मी जे मांडले, परंतु आमच्या स्वप्नातला अकलूज कसा असेल. या ठिकाणी लाला आडागळ्याच्या टोळीतला एक गुंड येऊन या सभेमध्ये पूजाताईच्या अंगावर जातो. त्याला उत्तर द्यायचं असेल तर त्याच्यासोबत त्यांची दहशत संपवायची हे तर आहेच, परंतु या अकलूज मध्ये या ठिकाणी आमच्या स्वप्नातला अकलूज कसा असेल हे आता मी तुम्हाला दाखवतो. अकलूजच्या जनतेने बघावं. या ठिकाणी अकलूजच्या रस्त्याची अवस्था दाखवली. तुम्ही पूजाताईला नगराध्यक्ष करा, मी तुम्हाला दाव्याने सांगतो 15 दिवसाच्या आत 100 कोटी रुपये शहराच्या रस्त्यासाठी आम्ही मंजूर करू आणि अशा पद्धतीचे चांगले रस्ते करू. यानंतर या अकलूज शहरामध्ये मी आमदार होतो त्यावेळेस या अकलूज शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मी या शहरासाठी 10 ऑक्टोबर 2024 ला 211 कोटी रुपये मंजूर करून आणले. 10 ऑक्टोबर 2024. काल दारू पिऊन कोणीतरी म्हणला मी 600 कोटी आणले. हा झूम करून जरा बघा, पत्रकारांना नाही देतो. हा जीआर आहे. 10 ऑक्टोबर 2024 ला राम सातपुते आमदार असताना या अकलूज शहराच्या पाण्यासाठी 211 कोटी रुपये मंजूर करून आणले. या ठिकाणी जर उतरली असेल आज जीआर पाठवतो, झूम करून वाच हे मी त्यांना सांगतो. अकलूज मध्ये भुयारी गटासाठी या ठिकाणी मी माननीय मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जवळजवळ या शहराच्या विकासासाठी भुयारी गटार योजनेतून त्या ठिकाणी 14 मार्च रोजी जीआर काढला आणि तो यार पळू नको ना. या ठिकाणी 14 मार्च रोजी जीआर काढला 14 मार्च 2024 ला आणि जवळजवळ 150 कोटी रुपये भुयारी गटारसाठी त्या ठिकाणी मंजूर केले. या ठिकाणी मी जे कोणी काल दारू पिऊन भाषण करत होतो
आणि त्या लालाच्या टोळीला सुद्धा सांगतो, हे मी तुला उद्या पाठवतो. 14 मार्च 2024 ला माळशिरस तालुक्याचा आमदार राम सातपुते होता, त्यावेळेस 150 कोटी रुपये मी मंजूर केलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अशी भुयारी गटार योजना या शहरासाठी झाली पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आणि आजही लोक, मी सांगितलं 21व्या शतकामध्ये अकलूज शहरामधील गोर गरीब दलित आजही पत्र्याच्या घरामध्ये राहतात. तुम्ही आम्हाला निवडून द्या. जसे 30,000 घर सोलापूरमध्ये आम्ही बांधले भाजपच्या सरकारने, अकलूज शहरामध्ये असे 30,000 घर बघा स्क्रीनवर, असे 30,000 घर तुमच्या पत्र्याचे घर काढून चांगली घर त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी अधिग्रहण करून या अकलूज शहरामध्ये 10,000 नवीन घराची बांधणी करू. पत्र्यातून तुम्ही थेट बिल्डिंग मध्ये राहायला जाल. पूजाताईला नगराध्यक्ष करा, कमळाला मतदान करा. पत्र्याच्या घरातून तुम्ही थेट अशा बिल्डिंग मध्ये राहायला जाल. या ठिकाणी अकलूज मध्ये मी सांगितलं, तुम्हाला आम्ही जमीनही देणार. ज्यांचे पत्र्याची घर आहेत अकलूज मधले त्यांना जमीनही आम्ही देणार. आणि या ठिकाणी 10 लाख रुपयाचा राज्य सरकार 5 लाख आणि केंद्र सरकार 10 लाख असं 10 लाख रुपयाचं प्रत्येकाला घर देण्याचं काम पूजाताई तुम्हाला करतील. अकलूज मधल्या असणाऱ्या झोपडपट्टीतील आंबेडकर नगर, व्यंकट नगर, विकास नगर, राऊत नगर मधल्या जनतेला माझी विनंती आहे, तुम्ही पूजाताईला कमळाला मतदान करा. तुम्हाला असं बिल्डिंग मध्ये राहण्यासाठी 10 लाख रुपयाचं घर आम्ही देऊ. 1 रुपया तुमच्याकडून घेतला जाणार नाही. यानंतर मी सांगितलं की रोज अकलाईच्या मंदिराच्या समोरच्या त्या कचऱ्याच्या मैदानावरचा कचरा पेटवला जातोय रोज. या ठिकाणी पाणी दे जरा मला, पाणी दे. सील बंद आहे बरं का, दुसरं भरलेलं नाही कालच्या सारखं, दुसरं भरलेलं नाही, सील बंद आहे. झूम करून बघा, मी पाणी पिणार माणूस आहे. काल काय जसं चढत होती तसं हे होत, हे पाणी आहे. त्याच्यामुळे अकलूज मध्ये रोज कचरा जो पेटवला जातो ते थांबलं पाहिजे. गोरगरिबांच्या सामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या घराच्या दारात हा कचरा जाळाल का? तुम्ही पूजाताईला नगराध्यक्ष करा. 50 कोटी रुपये खर्चून अकलूज शहर डम्पिंग मुक्त करू. अकलूज शहरामध्ये या ठिकाणी आम्ही 100% या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योग कचरा प्रक्रिया करू आणि इथं कचरा फ्री शहर करू. हा शब्द मी आपल्याला देतो. या असणाऱ्या अकलूज शहरामध्ये हॉस्पिटलची अवस्था वाईट आहे. तुम्ही पूजाताईला नगराध्यक्ष करा. हे हॉस्पिटलची 3D बिल्डिंग आहे. तुम्ही पूजाताईला नगराध्यक्ष करा. दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी 100 बेडचं या ठिकाणी हॉस्पिटल आम्ही त्याच्यासाठी निधी आणू आणि असं एक चांगलं हॉस्पिटल अकलूज मध्ये गरिबांसाठी उभा करू. 100 बेडचं एक चांगलं हॉस्पिटल या शहरासाठी सुरू करू. त्याच्यासाठी तुम्ही मतदान पूजाताईला कमळाला करावं ही विनंती करतोय. मी तुम्हाला सांगितलं की भाजी मंडईची या ठिकाणी स्वच्छतागृहाची अवस्था काय. तुम्ही अकलूज मध्ये पूजाताईला कमळाला मतदान करा. असे टॉयलेट बाथरूम जे रस्त्यावरचे सामान्य माणसं येतात असे या शहरामध्ये आम्ही दाव्याने सांगतो की 500 टॉयलेट बाथरूम उभा करू. त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयाकडून ठोक निधी म्हणून मी अकलूज साठी त्या ठिकाणी 25 कोटी रुपयाचा निधी आणेल आणि अकलूजच्या गल्लीबोळात त्या ठिकाणी गोरगरिबांसाठी असे स्वच्छतागृह उभं करू आणि घरामध्ये प्रत्येकाला चांगलं स्वच्छ टॉयलेट भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये टॉयलेट देऊ. मी सांगितलं की भाजी मंडईची अवस्था काय आहे. आज रस्त्यावर लोक बसतायत. लाज वाटली पाहिजे यांना. दारू पिऊन भाषण करणं सोपं असतं. कधीतरी मंडईत फिरून बघा काय अवस्था आहे. आज भाजी मंडई त्या ठिकाणी अवस्था काय होती दाखवली. तुम्ही पूजाताईला नगराध्यक्ष करा. जिथं भाजी मंडई आहे तिथंच त्याच जागेवरती त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाकडून 15 कोटी रुपये निधी मंजूर करून अकलूज मध्ये स्वच्छ चकचकीत स्वच्छतागृह असणारी चांगली भाजी मंडई आम्ही उभा करू. पूजाताईला नगराध्यक्ष करा. पहिल्या महिन्यामध्ये
अकलूज मध्ये चांगली 15 कोटी रुपये खर्चून आम्ही भाजी मंडई उभा करू. मी सांगितलं की बाबासाहेबांनी त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या मार्गावरती चालायचं म्हणून नागपूरला त्या ठिकाणी दीक्षा घेतली. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाज आहे, आंबेडकरी समाज आहे, बौद्ध समाज आहे. परंतु आज आम्ही आमच्या भगवान गौतम बुद्धांची पूजा कुठं करायची हा प्रश्न जर आला, एखाद्या माय माऊलीला त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची जर आराधना पूजा करायची असेल तर कुठं जायचं हा विचार येतो. परंतु अकलूज मध्ये यांनी ठरवून या ठिकाणी 70 वर्षात एक सुद्धा बौद्ध विहार होऊ दिला नाही. मी अकलूज मध्ये बौद्ध समाजाला विनंती करतो, तुम्ही कमळाला पूजाताईला मतदान करा. त्या ठिकाणी पुढच्या 8 दिवसामध्ये अशा बौद्ध विहाराच्या कामाला आम्ही भूमिपूजन करू, नारळ फोडू आणि या ठिकाणी रामदासजी आठवले साहेबाला आणून या शहरामध्ये असं चांगलं टोलेचंद मोठं बौद्ध विहार करू. त्याच्यासाठी अकलूज मधल्या बौद्ध समाजाने कमळाला मतदान करा, पूजाताईला मतदान करा ही विनंती करतो. या ठिकाणी मी सांगितलं ओढ्याचं पाणी आलं की नागरिकांच्या घरात जात आहे. आम्ही विनंती या शहरातील जनतेला करतो की तुम्ही पूजाताईला निवडून द्या. ओढ्याचं खोलीकरण करू, त्याचं सिमेंटचं अस्तरीकरण करू, जेणेकरून नागरिकाच्या घरामध्ये पाणी जाणार नाही. आपण पूजाताईला मतदान करा, कमळाला मतदान करा. ओढ्याच्या कडीला राहणारे गोर गरीब सामान्य लोक त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे याची व्यवस्था आम्ही करू. आता ज्या लाईट दिसतात ना, आता तुम्ही सराटीकडून आले, सराटी पूल ते गांधी चौक, अशोका चौक ते गिरजणी रोड, गांधी चौक ते आझाद चौक, गांधी चौक ते प्रतापसिंह चौक, आनंदी गणेश रोड ते अशोका चौक, ह्याच्या लाईट लागल्यात ना पंढरपूर सारख्या रस्त्याने दिसले असतील तुम्हाला मोठमोठे सेंटरला लावलेले. त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून या ठिकाणी 2023-24 मध्ये 3,15,00,000 रुपयाचा निधी अकलूज शहरासाठी आणल्या. ह्याच्या लाईट उभा आहेत, त्या लाईट वरती राम सातपुतेचं नाव लागू नये म्हणून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलून धमक्या दिल्या. अकलूजला जशी नातेपुतेला जशी लाईट लावली तशीच 3.25 कोटी रुपये खर्चून मी लाईट साठी या ठिकाणी 3.25 कोटी रुपये टाकले. आणि तुम्ही पूजाताईला निवडून द्या. अकलूज मधले एकही वस्ती एकही भाग राहणार नाही त्या ठिकाणी अशी लाईट होणार नाही. सगळ्या भागामध्ये तुम्ही पूजाताईला कमळाला मतदान करा. शहराच्या घराघरामध्ये प्रकाश येईल आणि त्या ठिकाणी कमळावरती बसून लक्ष्मी तुमच्या घराघरामध्ये येईल. तुम्ही येत्या 2 तारखेला कमळाला मतदान करा ही विनंती करतो. मी सांगितलं की या शहराला नीरा नदी सारखी नदी या शहरातून जाते, परंतु यांना कधीही दिसलं नाही की नीरा नदीला कधीतरी घाट चांगला केला पाहिजे. हा वाराणसीचा घाट आहे, वाराणसीचा घाट आहे मोदीजींच्या मतदारसंघातला. तुम्ही पूजाताईला निवडून द्या. अकलूज जिथून सुरू होतं सराटीच्या पुलापासून तिथून ते अकलाई मंदिरापर्यंत आम्ही असा चकचकीत घाट करू. अकलूजच्या माय माऊलींना तिथं त्या ठिकाणी गंगा मातेचं दर्शन घेता आलं पाहिजे, स्वच्छ पाणी त्या ठिकाणी वाहिलं पाहिजे. तुम्ही पूजाताईला मतदान करा. अकलूजच्या नीरा नदीला अशा पद्धतीचा स्वच्छ चांगला घाट आम्ही करू. त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटी रुपयाचा निधी मी मंजूर करेल हा अकलूजच्या जनतेला मी शब्द देतो. या ठिकाणी मी सांगितलं कधीतरी इथल्या आंबेडकरी जनतेने विचार केला पाहिजे. बाळासाहेब तुम्ही भाषणात सांगितलं मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. माळशिरस तालुक्यामध्ये यांची सत्ता अकलूजच्या ग्रामपंचायत पासून मुंबई दिल्ली पर्यंत होती. अकलूज मधल्या किंवा माळशिरस तालुक्यातल्या आंबेडकरी समाजासाठी, मागासवर्गीय समाजासाठी, त्याच्यात एका समाजाचे लोक राहतात का तर सगळ्यांना ऍडमिशन भेटतं, परंतु मागासवर्गीय मुलांचं हॉस्टेल झालं नाही पाहिजे. यांचं विजय हॉस्टेल चाललं पाहिजे. बरोबर ना गौतमराव? यांचं विजय हॉस्टेल चाललं पाहिजे म्हणून यांनी अकलूज शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हॉस्टेल उभा करू दिला नाही. मी इथल्या जनतेला विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी पूजाताई कोथमिरेंना कमळाला मतदान करा. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने
मुलींच्या हॉस्टेलला 10 कोटी रुपये आणि मुलांच्या हॉस्टेलला 10 कोटी रुपये असे 20 कोटी रुपये खर्चून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं शासकीय वसतिगृह या चित्रामध्ये दिसतंय. अशा पद्धतीने उभं करू हा शब्द मी इथल्या जनतेला देतो. तुम्ही पूजाताईला नगराध्यक्ष करा. पुढच्या 15 दिवसामध्ये सामाजिक न्याय विभागाचा GR निघेल आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेबांच्या हातून या ठिकाणी नारळ फोडू आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाची उभारणी या शहरामध्ये करू. त्यामुळं असे अनेक प्रश्न या शहरामध्ये आहेत, अनेक प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर ज्याची त्या ठिकाणी राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, त्यांना तुम्ही त्या ठिकाणी पूजाताईंना निवडून द्या. असं स्पर्धा परीक्षा केंद्र अकलूज मधल्या मुलांना अभ्यास करायचा असला तर स्पर्धा परीक्षा केंद्र नाही आहे. तुम्ही पूजाताईला नगराध्यक्ष करा. असं चांगलं स्पर्धा परीक्षा केंद्र या शहरामध्ये आम्ही उभा करू. अकलूज मध्ये नाट्यगृह नाहीये. हे काय म्हणतात, आम्ही उभारलंय की तिकडं स्मृती मंदिर अकलूजच्या बाहेर आहे पलीकडं. इथल्या लोकांना एखादा कार्यक्रम चांगला घ्यायचा असेल, मुलांची शाळेची गॅदरिंग असेल, महिलांचा कार्यक्रम असेल तर नाट्यगृह नाही आहे. अकलूजच्या जनतेला विनंती करतो, तुम्ही पूजाताई कोथमिरे यांना कमळाला मतदान करा. या शहराच्या वैभवात भर टाकणार अकलूज नगरपालिकेचं स्वतःच्या मालकीचं 10 कोटी रुपयाचं नाट्यगृह, 1000 सिटिंग क्षमता असणार नाट्यगृह या शहरात आम्ही उभा करू. सुसज्ज वाचनालय करू. या शहरामध्ये सुसज्ज वाचनालय करू. हे म्हटले काल बोलता बोलता काय म्हणले, MIDC काय काळ्या मातीवर आणि जिथं पाणी आहे तिथं होती का. आता येळीवला काय पाणी नाही का. 100 कोटी रुपये टाकलेच ना तिथं, 100 एकर. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शब्द घेऊन आलो आहे. अकलूज मधल्या जनतेला विनंती करतोय, शेती महामंडळाची श्रीपूरला जी जागा इथून 10 मिनिटाच्या अंतरावर, तुम्ही पूजाताई कोथमिरे यांना नगराध्यक्ष करा. अकलूज मधल्या तरुणांना इथंच काम भेटलं पाहिजे म्हणून या ठिकाणी 1000 एकर वरती श्रीपूरला MIDC आणण्यासाठी राम सातपुते जीवाची बाजी लावेल, परंतु या शहराला MIDC आणेल हा शब्द मी अकलूजच्या जनतेला देतो. या ठिकाणी हे पिंपरी चिंचवडला भाजपच्या आमदाराने तिथल्या माननीय बाबासाहेबांच्या स्मृतीनिमित्त संविधान भवन उभारलेलं आहे. या अकलूज शहरामध्ये आंबेडकरी जनता, बाबासाहेबांच्या संविधानावर प्रेम करणारी सर्व जनता आहे. तुम्ही पूजाताई कोथमिरे यांना कमळाला मतदान करा. बाबासाहेबांनी संविधान उभा करताना जो संघर्ष केला, लिहिताना संघर्ष केला, या शहरामध्ये असं त्या ठिकाणी 10 कोटी रुपये खर्चून मुलांना लायब्ररी, अभ्यास सगळं या ठिकाणी संविधान भवन अकलूज शहरामध्ये आम्ही उभा करू. अकलूजच्या आंबेडकरी जनतेला विनंती करतो, तुम्ही पूजाताई कोथमिरेला मतदान करा. वर्षाच्या आत या ठिकाणी पूजाताई कोथमिरेच्या हस्ते या ठिकाणी हे काम आम्ही सुरू करू हा शब्द मी आपल्याला देतो. या ठिकाणी प्रमुख चौकामध्ये सिग्नलची व्यवस्था अशी करू, कुणाला जर कुणाकडे जायचं असेल, एखादं जर नगरपालिकेची जर परवानगी घ्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बाबाला भेटा 1 लाख द्या, तुम्ही PA ला भेटा 25,000 द्या, बांधकामाची परवानगी तुम्ही भैयाला भेटा इतके पैसे द्या. अरे ही मलिदा गँग आता थांबवावी लागेल. या ठिकाणी अकलूजच्या जनतेला विनंती करतो, तुम्ही पूजाताईला निवडून द्या. 1 खिडकी योजना करू. तुम्ही बांधकामाची परवानगी 1 मिनिटात भेटेल, तुम्हाला जन्माचे दाखले 1 मिनिटात भेटतील, तुम्हाला जे त्या ठिकाणी अडचणी असतील 24 तास नगरपालिकेचं तक्रार निवारण केंद्र पूजाताई नगराध्यक्ष झाल्यानंतर या शहरात आम्ही सुरू करू. इथल्या मुस्लिम समाजाला ग्रहित धरले. काल मला एक मौलाना भेटले, भाऊ आम्हाला भीती घालवतात, भाजपला मतदान केलं तर कसं. अकलूज मधल्या जनतेला, या ठिकाणी असणाऱ्या मुस्लिम समाजाला सांगतो, तुम्हाला त्या ठिकाणी जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत पाणी नीट नाही, लाईट नीट नाही, रस्ते नीट नाही. अरे पण गेल्यानंतर तुम्हाला नीट स्मशानभूमी तरी पाहिजे, कब्रस्तान तरी पाहिजे. तुम्ही पूजाताई कोथमिरेंना निवडून द्या. अकलूज मधल्या मुस्लिम बांधवासाठी एक चांगली स्मशानभूमी
त्या ठिकाणी सुरू करू, त्याच्यासाठी आम्ही चांगला मोठा निधी मंजूर करून आणू, एवढंच या ठिकाणी सांगतो. अशा अनेक कामे या अकलूज शहरामध्ये आहेत. त्यामुळे अकलूजच्या जनतेला आम्ही विनंती करतोय की हे सगळं करायचं असेल, त्यांनीही चौकात बोर्ड लावलेत, आम्ही हे करू, आम्ही ते करू. अरे तुम्हाला मत, तुमचं सरकार आहे का राज्यात? तुम्हाला निधी कोण देणार आहे? सरकार भाजपचं, निधी सुद्धा भाजपचंच नगराध्यक्षाला भेटेल ना. त्याच्यामुळं त्या पद्धतीने वागणं किंवा त्या पद्धतीने बोलणं या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की अकलूजचा विकास झाला पाहिजे. काल जर म्हटले भाऊ तुम्हाला बऱ्याच जणांनी शिव्या घातल्या, राम सातपुतेला शिव्याने फरक पडत नाही पडत. लहानपणापासून वेदना भोगून आलेलो कार्यकर्ता आहे मी, त्याच्यामुळे मला किती शिव्या द्या काही फरक पडत नाही. मला अकलूजचा विकास करायचा आहे. तरी पण त्यांनी व्हिडिओ लावले. आत्ता जसं ना पूजाताई कोथमिरेंच्या अंगावरती स्टेजवरती लाला आडावेच्या टोळीतला एक गुंड आला, या ठिकाणी अकलूज मधल्या माय माऊल्या सुरक्षित राहतील का हो? जसं त्यांनी काल व्हिडिओ दाखवले, मी ही व्हिडिओ काही आणले दाखवतो. हा व्हिडिओ बघा, लावले तो व्हिडिओ. रहिवाशी असून मी थोडासा आवाज रुपाली सुनील दैवाड. माझ्या मिस्टरांचे नाव कर सल्लागार सुनील एकनाथ दैवाड, गणेशनगर अकलूज येथील रहिवाशी असून मी थोडा समाजात आम्ही दोघंही प्रतिष्ठित आणि कष्ट करून पोट भरणारे दोघंही व्यक्ती आहोत. 2014 मध्ये आम्ही एक जागा घेतली होती. त्या जागेचे संदर्भात आम्हाला खूप जणांनी त्रास देण्यात आलेला आहे. त्यामधले काही नावं म्हणजे अशी आहेत की लालासाहेब ज्ञानोबा आडगळे, महेंद्र ज्ञानेश्वर आडगळे, राजाराम वामन कांबळे, या व्यतिरिक्त पण 8-10 जण पण तिथं होती. त्यांनीही आम्हाला फार शिवीगाळ केलेली आहे. अक्षरशः ॲट्रॉसिटीची केस करण्याची त्यांनी आम्हाला धमकी दिलेली आहे. तर हे प्रकार जर सामान्य नागरिकांमध्ये जर होत असतील तर बाकीच्यांनी काय करायचं? याला काल ज्यांनी दारू पिऊन भाषण केलं ना, त्यांना सांगतो याला गुंडगिरी म्हणतात. एक दहिवाळ टॅक्सचं काम करणारे एक वकील, त्यांनी 10 गुंठे जागा अकलाई मंदिराच्या तिथे घेतली. मोठा प्लॉट होता, आयुष्यभराची कमाई त्या ठिकाणी लावली, मोठे जागा घेतली. हाडागळे आणि त्याची टोळी त्या ठिकाणी गेली आणि या दहिवाळ ताईला आईमाईवरून शिव्या दिल्या. ही माय माऊली, तुम्ही जर सावित्रीच्या लेकींचा त्या ठिकाणी जर सन्मान राखत नसाल, अकलूजच्या जनतेला विनंती आहे, अशा गुंडाला जर तुम्ही अकलूजचा नगराध्यक्ष केलं तर तुमची सुद्धा जमीन, तुमचे असणारं सगळं त्या ठिकाणी लुटलं जाईल. या दहिवाळ ताई सारखी तुमची सुद्धा अवस्था करण्याचा यांचा प्रयत्न असेल. त्याच्यामुळे अकलूजच्या जनतेने विचार करायचा आहे. लावलं दुसरा त्याला हल्ला केला पाडून खाली, पण सत्य भाड्याचं घर पडावं लागतंय मोर्चा काढून दे चालते. शेवटी मस्ती उतरणार नाही. आता सुगावकरला मी सांगितलंय तर शिरीजला फोन करून तुम्ही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा पहिला. चालते. लोक जे त्याच्या घरावर जाऊन 5-25 पोरं इकडे मोर्चा काढून तिकडे घर भोगा करायला त्याला एकदा मोकळा करावा लागते, कुठे काय तर मोडावं लागते. त्याला मस्ती काय नाही, आता त्याला लई ठिकाणात वाचलं आहे. लई मर्डर केल्या, मर्डरच्यात लई बऱ्याच गोष्टी केल्या. दाखल करून पहिल्यांदा हे करून घ्या. दाखल करून घेतो पहिल्यांदा. नाही त्याच्यावर 320 यांच्या सोबत जो मांडीला लावून बसला होता, जे मांडी लावून बसले होते उत्तम जानकर, ते काय म्हणते त्या धैर्यशील लय खून. हे राम सातपुते म्हणतोय का? नाही. कोण म्हणतंय?
उत्तम जानकर धैर्यशीलने लय मर्डर पचवले. त्याच्यामुळे अकलूजच्या जनतेने विचार करायचा आहे. काल यांच्या मांडीला मांडी लावून जो बसला होता या तालुक्याचे आमदार म्हणताय धैर्यशीलने खूप मर्डर पचवलेत. मित्रांनो, कोणते कोणते मर्डर केलेत हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दिसेल. बघा यांनी कोणते कोणते मर्डर केलेत बघा. तांबोळी हा तिथला माझा गायांचा व्यापारी जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराचा खून करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी पहिल्यांदा त्या आजबे नावाच्या याला सुपारी दिली होती. त्याच्या माध्यमातून त्या दादा तांबोळीचा खून केला. त्याच्यानंतर त्या आजबे कुणाच्याला काहीतरी माझं नाव पुढे आणल म्हणून त्या आजबेचा खून केला. तिथं सागर मोहिते तो घटनास्थळाला नसताना त्याच्यासारख्यावरती मोक्कासारखा गुन्हा त्या ठिकाणी ह्या धैर्यशील मोहिते पाटलांना लावला. आजबेचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वडर समाजाचा आहे तो, त्याचाही खून तिथं झाला. त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूजमध्ये ती 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही. तिथं खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे. आता राम सातपुतेने बोललं की म्हणतात राजकारण आहे. हे कोण म्हणतंय? एक सामान्य माणूस म्हणतोय धैर्यशील मोहिते पाटील हाच या ठिकाणी अकलूजचा वाल्मिक आहे हे इथली जनता सांगतेय. त्यामुळे मित्रांनो, काल यांनी सांगितलं की आम्ही पतसंस्था बुडवल्या नाही, आम्ही हे नाही केलं, कुणाचे लग्न अडवले नाही. मित्रांनो, यांनी सुमित्रा बुडवली, विजय पतसंस्था बुडवली, विजय मल्टीस्टेट बुडवली, या ठिकाणी अनेक बँका बुडवल्या. मी या ठिकाणी एका मुलाला जो 14 वर्षाचा होता त्याच्या वडिलांनी या ठिकाणी 14 वर्षाचा असणाऱ्या मुलाने लहान बहीण असणारी घरात लहान मुलगी त्याच्या वडिलांनी कलेक्टर ऑफिस मध्ये दिनकर भोसले नावाच्या व्यक्तीने खंडाळीचा त्याने विष घेऊन आत्महत्या केली. रितेश भोसलेला या ठिकाणी बोलवतो. जयसिंह मोहिते पाटील तुमचं हे पाप जे आहे ना, ह्या लेकरांनी 14 वर्षाचा असताना स्वतःचा बाप गमावलाय. त्या ठिकाणी वडिलांनी कलेक्टर ऑफिस मध्ये त्या ठिकाणी विष घेऊन आत्महत्या केली. राहतं घर त्या ठिकाणी जयसिंह मोहिते पाटलाचा मेहुणा आशिष खराडे आणि टोळीने लुटलं. काय गुन्हा होता या लेकराचा? हा रितेश भोसले याच्या ऑफिस मध्ये विष घेऊन या सुमित्रा पतसंस्थेमध्ये जयसिंह मोहिते पाटलांनी जे अन्याय केले, धैर्यशील मोहिते पाटलांनी धमक्या दिल्या, या मुलाच्या वडिलाने युट्यूबला बघा, दिनकर भोसले यांनी त्या ठिकाणी आत्महत्या विष घेऊन केली. कुणामुळे केली 1 मिनिटात सांगेल. माझे वडील सुमित्रा पतसंस्थेत क्लार्क म्हणून कामाला होते. कामाला असताना 210 कोटी रुपयाची पतसंस्था 2013-14 मध्ये यांची झालेली होती. मग त्यातले काही पैसे कारखान्याला वापरले, प्रायव्हेट वापरासाठी त्यांनी वॉटर पार्कला वापरले. ते पैसे जेव्हा परत करायची वेळ आली तेव्हा यांनी असं दाखवलं की बँकेतील कामगारांनी घोटाळा केला. आत्ता त्यांना कोण घाबरत नाही भाऊ, तो विषय वेगळा आहे. पण 2013-14ला जे वातावरण होतं, ह्यांच्या बागेत पडलेला आंबा सुद्धा उचलून खायची त्या कामगारांना परवानगी नव्हती. त्या काळात ह्यांनी मग काय केलं तर कामगारांनी घोटाळा केला. मग तिथं कामाला असणारे मॅनेजर असतील, क्लार्क असतील, ह्यांच्यावर दबाव टाकून माझ्या आजोबांनी कमवलेली जी वडिलोपार्जित आमची जमीन होती ती जमीन विकून, धमक्या देऊन, दबाव टाकून आमच्यावरती ती जमीन आम्ही विकून 81 लाख रुपये भाऊ 2012ला आम्ही कॅश त्या पतसंस्थेत भरले. पण त्याचा नीलचा दाखला बघता आम्हाला 41 लाख रुपयाचा मिळाला. वरच्या 40 लाख रुपयाचा हिशोब. आणि माझं राहतं घर सुजयनगर 7 मधलं, सगळ्यात पहिलं सुजयनगरमधलं घर भाऊ आमचं होतं. माझ्या आजोबाचा सत्कार पहिलं घर म्हणून ह्याच जयसिंह मोहिते पाटलांनी केला होता की सुजयनगरमधलं पहिलं घर. आणि ते घर यांनी 2,60,000 रुपयाला पर जमीन म्हणून विकत घेतलं, त्याची खरेदी घेतली. आणि ते घर रेयकर म्हणून कोणतरी त्यांच्या नावावर यांनी ज्यांची ठेवी होते 1-1.5 कोटी रुपये, ते घर
त्यांना दिलं. आणि ह्या त्रासाला सगळ्यात कंटाळून की बाबा मला वडिलांना नीलची पावती मिळत नाही, ज्या माणसाचं त्या बँकेत अकाउंट नाही, ज्या माणसाला स्वतःची सही येत नाही, त्या माणसाच्या नावाने 22-20 लाख रुपयाची कर्ज आहे. आणि ह्या त्रासाला सगळ्या कंटाळून पाहुण्यारावण्याला नोटीस देणं, धमक्या देणं, किती पैसे आहेत भरा, अजून भरा, अजून भरा, ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून वडील शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेले की बाबा आम्हाला ह्यातनं न्याय द्या सगळ्यांना. तेव्हा जिल्हाधिकारी त्या ठिकाणी तुकाराम मुंडे साहेब होते, पण जिल्हाधिकाऱ्यांची वडिलांची भेट न झाल्यामुळं त्यांच्या त्रासाला कटून माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. आणि भाऊ कालची जी सभा झाली त्या सभेत धैर्यशील मोहिते पाटील बोलले की काय झालं की बाळदादा मी अरे मग बाळदादाने जर काय केलं नाही तर जेव्हा मी वॉरंट घेऊन आलो, जेव्हा तुमच्या बंगल्यात आजपर्यंत बुटासहित पोलीस गेला नव्हता, तिथं बुटासहित जेव्हा एंट्री टाकली तेव्हा जय सिंह मोहिते पाटील 22 दिवस अकलूजमधनं फरार होते. मग का फरार राहायची वेळ आली, का तुम्ही समोर नाही आले? या ठिकाणी एका लेकराने सुमित्रा पतसंस्थेमध्ये वडिलांचा छळ केला. या जयसिंह मोहिते पाटलाने, या लेकराने एक चांगल्या खानदानी घरातील ज्याची 10-15 एकर जमीन खंडाळीमध्ये आहे, ती यांनी हाणली धमक्या देऊन. राहतं घर सुजयनगर मधलं धमक्या देऊन हाणलं. त्या ठिकाणी 81 लाख रुपये भरले तरी नीलचा दाखला दिला नाही. या रितेश भोसलेला त्या ठिकाणी चांगल्या घरातला यांना अकलूज मधून हाकलून दिलं. आज रितेश चहाची टपरी चालवतो. हे पाप कुणाचं आहे? अकलूजच्या जनतेला मी विचारतो, हे पाप कुणाचं आहे? एका मुलाने बाप गमावलाय, एका मुलीने बाप गमावलाय, एका माय माऊलीने स्वतःचा नवरा गमावलाय. हे पाप कुणाचं आहे? हे अकलूजच्या जनतेने ठरवावं. या ठिकाणी बस या ठिकाणी सुमित्रा पतसंस्थेच्या घोटाळ्यात एका माय माऊलीला कुंकू पुसावं लागलं. सुमित्राचे अनेक व्हिडिओ आहे, तिचा एक व्हिडिओ आहे. आता ते काय सभा वेळ 10ची असल्यामुळे जरा पुढे जायचं आहे. आता एक बागेवाडीतला माणूस, यांना काहीच माहिती सुमित्रा पतसंस्थेने माझ्या जागेवर आई वडिलांचं बोजा चढवलेला आहे. मी कर्ज घेतलेलं नाही, काही नाही. यांनी कर्ज घेतलं नाही, याला माहित पण नाही सुमित्रा पतसंस्था काळी का गोरी, बागेच्या वाडीचा आहे. आपली दहशत आहे तिथं, म्हणून या माणसाच्या सगळ्या जमिनीवर त्या ठिकाणी याला माहित पण नाही सही कुठे, या माणसांच्या जमिनीवर त्या ठिकाणी यांनी बोजा चढवला. रडत रडत माझ्या घरी आले होते. काय करू शकतो मित्रांनो? एखादा सामान्य माणूस यांच्या दहशतीच्या विरोधात उभा राहायला लागलाय. मुळात यांना हे त्या ठिकाणी पचनी पडत नाही. म्हणून आज लाला आडव्याचा गुंड पूजाताईच्या अंगावरती या ठिकाणी यांनी पाठवला. अकलूजची जनता याला उत्तर देणार ना. त्यामुळं असे अनेक व्हिडिओ आहेत. काल उत्तम जानकर जे म्हणले आता व्हिडिओ मध्ये, धैर्यशीलने बरेच मर्डर पचवले. तो धैर्यशील मला आणि अकलूजच्या जनतेला कशी धमकी देतोय ते आता तुम्ही बघा. याद राखा, धैर्यशील मोहिते पाटलाशी तुमचा पंगा आहे. अजून एकदा लाव. याद राखा, धैर्यशील मोहिते पाटलाशी तुमचा पंगा आहे. लवकरच चढली होती का? पण त्यालाही मी सांगतो कि मित्रों, मैं वो कलम नहीं जो बिकती हो दरबारों में. मैं शब्दों की दीप सिखाऊं अंधेरे चौवारों में. मैं वाणी का राजदूत हूँ, सच पर मरने वाला हूँ और डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूँ. मित्रों, मेरी कलम वचन देती है अंधेरों से लड़ने की, और राज मुकुट के नाहक नाम पर राज मुकुट को भंग कराने की. मित्रों, उस व्यक्ति का मरना ही अच्छा है जो खुददार नहीं. और मैं खूनी को खूनी ना कहूं, मैं ऐसा गद्दार नहीं, मैं ऐसा गद्दार नहीं. तुम्ही गुंड आहात. तुम्ही त्या ठिकाणी अकलूजच्या जनतेला धमकावून जमिनी बळकवलेल्या आहेत. तुम्ही अकलूजच्या जनतेचे खून केलेले आहेत.
या ठिकाणी मला बोलायला लावू नका. इथल्या माय माऊल्यांना सुद्धा काय त्रास दिलाय हे जर सांगितलं तर तोंड दाखवायला सुद्धा तुम्ही दिसणार नाही, परंतु मी बोलणार नाही, कारण मी सुसंस्कृत परिवारातला आहे, मी एक चांगल्या संस्कारातला आहे. त्यामुळं माझे तुम्ही व्हिडिओ दाखवले, काही व्हिडिओ त्या ठिकाणी माझ्याकडे सुद्धा आहे. इथं माय माऊल्या दाखवू शकत नाही, ह्या पेन ड्राईव्ह मध्ये यांचे सगळे व्हिडिओ आहेत. दाखवणार नाही, मी दाखवणार नाही, तो माझा संस्कार नाही. पण जर तुला तुझे व्हिडिओ बघायचे असले तर उद्या तुझ्या ऑफिसला हा पेन ड्राईव्ह पाठवून देतो. त्यामुळे मित्रांनो, मी एक संस्कारी लढणारा कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. आणि अकलूजच्या जनतेला या ठिकाणी मी जरी दिसत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्यामुळे अकलूजच्या जनतेने विनंती केली त्या ठिकाणी या विषयावर बोलावं. या ठिकाणी अकलूज मध्ये प्रतापसिंह चौकामध्ये याचा पंप चालला पाहिजे. प्रतापसिंह चौकामध्ये त्यांचा असणारा शंकर रत्न पेट्रोल पंप चालला पाहिजे. म्हणून यांनी इतक्या दिवस त्या प्रतापसिंह चौकामध्ये ब्रिज होऊन दिला नाही, पूल होऊ दिला नाही. हे पाप कोणाचंही जनतेने ठरवावं. या ठिकाणी काल एक जण म्हटलं, सुजय भैया काय म्हटलं, आप्पासाहेब ते म्हटले, आता तुम्ही इलेक्शनच्या प्रक्रियेमधले होते विधानसभेच्या सगळे, ते काय म्हणले, रामभाऊनी मला 50 कोटी, एकदा 50 म्हणले एकदा 35 कोटी म्हणले, एकदा ठरवा ना किती ते 50 कोटी म्हणले का 35 कोटी, एकदा ठरवा. गिरिराज माने पाटील कुठे, एक मिनिट उभा राहा, विनंती माझी, असं पुढे यायला. या गिरिराज माने पाटलांनी या गावठी चाणक्याचं पोरग या विजय चौकात 200 मतांनी पाडले, त्यांना 50 कोटी आम्ही देत असतो काय? अरे ग्रामपंचायतला 200 पाडलंय आणि 50 कोटी रामभाऊ देणार. अरे तुम्ही 5-50 हजार म्हणले असते तर ठीक होतो, 50 कोटी तुम्हाला देणार का? तुम्ही तर म्हणलं होतं रामभाऊ 1 लाख मतांनी पडणार. अरे 19व्या फेरीपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ब्लड प्रेशरच्या गोळ्या खात होतात. या ठिकाणी अकलूजच्या जनतेने दाखवून दिलाय. या गिरिराज माने पाटलांनी तुमचा याच विजय चौकामध्ये ग्रामपंचायतला तुमच्या पोराला 200 पाडलंय. यावेळेस अमोल माने तुमच्या नातवाला त्या ठिकाणी 5 नंबर वार्ड मधून 200 मताने पाडेल, हा माझा शब्द आहे. आणि यांना 50 कोटी रुपये द्यायला आम्ही काय दोथरावर शर्टिंग करतो का? आम्ही काय दोथरावर शर्टिंग करतो का? आम्ही भाजपची माणसं आहेत, आम्हाला अभ्यास आहे. ज्यांचं पोरग 200 मतांनी वार्डात पडलंय त्यांना 50 आणि 35 कोटी, मला वाटतं 35-50 हजार म्हणले असतील. परंतु ठीक आहे, या ठिकाणी त्यांनी आत्मचिंतन करावं. ते काय म्हणले, काल एक जण छाती बदडू बदडू म्हणत होता, काय छाती बदडू बदडू म्हणत होता काय? अरे ही छाती बदलायची वेळ अकलूजच्या जनतेने या गुंडावर आणलेली आहे. अकलूजच्या जनतेने गुंडावर आणलेली आहे. तुम्ही अजित गांधीची जमीन हल्ली, तुम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या एका सोनार समाजातील दहिवाल सारख्या वकील व्यक्तीची 10 गुंठे जागा तुमच्या आशीर्वादाने लाला आडगळेने हल्ली. तुम्ही अकलूज मध्ये खून केले, हे राम सातपुते नाही. काल तुम्ही ज्याच्या मांडीला बसला होता ते उत्तम जानकर म्हणताय, धैर्यशीलने अनेक खून पचवले. आणि काय म्हणतात, मी अकलूजच्या जनतेसाठी त्या ठिकाणी पुढे जाणार, जेलमध्ये जायला घाबरत नाही. अरे जेलमध्ये जायची तुझे लय हौस आहे, जाशी काही करायचं कारण नाही. बँका बुडवल्या, पतसंस्था बुडवल्या, लोकांचे खून पचवले, हे उत्तम जानकर सांगतायत. त्यामुळं तुमची जेलमध्ये जायची हौस सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान पूर्ण करेल, याच्यामध्ये शंका नाही आहे. छाती काय बदडतोय,
पाण्याच्या बाटली दुसरंच टाकून काय पितोय? अरे ही छाती बदलायची वेळ अकलूजच्या जनतेने तुमच्यावर आणली. 3 तारखेला त्या ठिकाणी रोजाने माणसं लावून रडायची वेळ याच विजय चौकात तुमच्यावर आणल्याशिवाय इथली जनता शांत राहणार नाही हा मला विश्वास आहे. कोणीतरी म्हणलं का, कोथमिरे साहेब म्हणले की दगड कुणीतरी त्यांच्या सगळं टाकले. साधा प्रश्न आहे, अकलूजचे लोक या ठिकाणी इथल्या गुंडाला वाल्मिकला दगड मारायला लागले, त्यामुळे समजणे वालों को इशारा काफी है. दगड मारायची वेळ यांच्यावर आणली. अरे कशाला कोण दगड मारते? तुम्हीच दगड मारायचे, तुम्हीच कांगावा करायचा, हा धंदा तुमचा आहे. भारतीय जनता पार्टी डोळ्यात डोळे घालून लढते, असे त्या ठिकाणी चाळे करायचा धंदा तुमचा आहे. आता लाला आडळेचा गुंड पूजाताई कोथमिरेच्या स्टेजवरती या ठिकाणी पाठवला, हा धंदा तुमचा आहे. त्यामुळे आम्हाला फार बोलायला लावू नका. मित्रांनो, शेतकऱ्याला फसवलं. काय म्हणले? जिल्ह्यात सगळ्यात जास्त दर आम्ही आमच्या कारखान्याला देऊ. अरे जिल्ह्यात सगळ्यात कमी दर यांनी ऊसाचा या ठिकाणी दिला 2800 रुपये दर दिला. काल एक शेतकरी मला भेटला, मला आमचे काटे बी मारायला लागले. आता हे आता तुम्ही ठरवा. मी म्हटलं नाही, म्हणजे ऊसाचे काटे मारायचे, 2800 रुपये दर द्यायचा. अकलूज मधल्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला गृहीत धरलं गेलंय. 2800 रुपये दर दिला जातो. तिकडे आमच्या रणजित दादांचा कारखाना 3100 रुपये दर देतो. पलीकडे अभिजित दादाचा कारखाना 3500 रुपये दर देतो. सांगोल्याचा कारखाना इतके दर देतात आणि तुम्ही 2800 रुपये दर देता. शेतकऱ्याची चेष्टा लावली यांनी. या सगळ्याला उत्तर अकलूजच्या शेतकऱ्याने येत्या 2 तारखेला द्यावं, कमळाला मतदान करावं. यांनी शिक्षक म्हणजे यांनी शिक्षकाची काही प्रतिष्ठा ठेवली नाही. प्रतिष्ठा ठेवली नाही. काय करतात? हे दिवाळीला वाटा फरसाण, शिक्षकाच्या रांगा दिवाळीला फरसाण वाटा, लाडू वाटा, ही वेळ शिक्षकावर आणली. अरे शिक्षकांचे महिन्याला पगारातून 2-2 हजार रुपये कट केले. शिक्षकांनी व्याजदर भेटतो म्हणून आयुष्याचे रिटायरमेंट नंतर जे पैसे भेटतात ते त्या पतसंस्थेत टाकले. शिक्षक पतसंस्थेत या असणाऱ्या पतसंस्था बुडव्या गावठी चाणक्यांनी शिक्षकाची पतसंस्था सुद्धा आणली. त्यामुळे अकलूज मधल्या शिक्षण प्रसारक मंडळातील अनेक शिक्षकांचे कोथमिरे साहेब मला फोन येत आहेत, भाऊ काळजी करू नका, या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत आहोत. असं अनेक बोललोय. विजय शुगर उभा केला तिकडं करकमला, विजय शुगर उभा केला. शेतकऱ्यांनी 10-10 हजार रुपये भरले. यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतलं, कारखाना उभा केला, परंतु तो विकला पण, परंतु शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी शेअरचे पैसे दिले नाही. असे अनेक विषय आहेत. सांगायला गेलं तर रात्र कमी पडेल. रात्र कमी आणि यांचे सोंग जास्त, ही वेळ आहे. त्यामुळे अकलूजच्या जनतेला समावी शाळा आहे. अकलूज मध्ये समावी शाळा आहे. सहकार महर्षी आम्हाला आदरणीय आहेत. काल ते दादांना या ठिकाणी आणलं. दादांबद्दल आम्हाला श्रद्धा आहे, त्याच्याबद्दल काही हे नाही. दादांबद्दल आदर आहे. बाबासाहेब माने पाटलांचं नाव घेतलं, त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी आमची श्रद्धा आहे. पण सदाशिवराव माने पाटलांचं नाव घेतलं नाही, कारण सदाशिवराव माने पाटलांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी जो त्रास देण्याचा यांनी प्रयत्न केला, नाही घेतलं. त्यांच्या नावाने जी शाळा आहे सदाशिवराव माने पाटील, अकलूजच्या जनतेला विनंती आहे, महाराष्ट्रातली एकमेव शाळा असेल सदाशिवराव माने पाटील ज्या शाळेला 100% ग्रँट आहे, 100% अनुदान आहे. परंतु ह्या त्या ठिकाणी 5वीला 5,000, 10वीला 10,000, जी काय किती फी घेतात? 16,000 रुपये समावीला. अरे गव्हर्नमेंटची शाळा आहे, गव्हर्नमेंट पगार देतं, सगळं हे करता आणि तुम्ही लोकांकडून 16,000 रुपये घेता. महाराष्ट्रातली एकमेव शासकीय अनुदानित शाळा आहे ज्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांकडून खोटं बोलून लुबाडून 16,000 रुपये फी घेतली जाते. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहे, अकलूज मधल्या अनेक पिढ्यांना यांनी त्या फीच्या माध्यमातून जे लुटलेलं आहे
त्याची चौकशी झाली पाहिजे आणि समावेश शाळेमध्ये जी फीच्या माध्यमातून यांनी लुटमार केली आहे कसे काय घेऊ शकतात? परवानगीच नाही आहे. कारण शाळेला 100% ग्रँड असताना अशा पद्धतीने फी घेतात. काल सांगत होते काय की आम्ही 4थी शिकलेलं हे केलं, 9वी शिकलेलं ते केलं, यांनी हा पुरस्कार भेटला, ते पुरस्कार भेटले. अरे तुम्हाला कोणी शिकलेलं भेटलं नाही का रे? तुम्हाला शिकलेलं कोणी भेटलं नाही? गुंडाच भेटला का अकलूज मध्ये? आमच्या पूजा ताईच्या M.Com समोर तुम्हाला 9वी पास भेटली. ताई तुमच्या गरिबीचा आधार आहे, परंतु तुमचे पती जे गुंड जे आहेत त्याला आमचा विरोध आहे. या सगळ्या बाबतीत या ठिकाणी अकलूजच्या जनतेला माझी विनंती आहे, वेळ संपलेली आहे. अकलूजच्या जनतेला माझी हात जोडून विनंती आहे. किती मिनिटं? अकलूजच्या जनतेला विनंती आहे की आता जर चुकलात, जी दहिवाल ताईची अवस्था झाली, 10 गुंठ्याची आयुष्याची जी कमाई लावली ना, ती कमाई लुटून खाण्याचं काम यांनी केलं. त्यामुळे अकलूजच्या जनतेला माझी विनंती आहे, त्या लाला आडवेला गुंडाला तुम्ही निवडून देणार का? ज्या लाला आडवेने गोरगरिबावर अन्याय केले, ज्यांनी त्या ठिकाणी मोक्यातील लोकांची टोळी स्थापन केली, तुम्हाला मोक्यातला आरोपी द्यायचा आहे का M.Com झालेली पूजा ताई द्यायची हे तुम्ही ठरवायचं आहे. मित्रांनो, लक्ष्मी जेव्हा केव्हा येते, लक्ष्मी अकलूजच्या वेशीवरती येऊन थांबलेली आहे. लक्ष्मी जेव्हा केव्हा येते ती घड्याळाच्या काट्यावर येत नाही. लक्ष्मी जेव्हा केव्हा येते ती त्या ठिकाणी तुतारीवर बसून नाही येत. अकलूजच्या जनतेला मी या ठिकाणी विनंती करतो की जेव्हा केव्हा लक्ष्मी येते ती कमळाच्या फुलात येते आणि येत्या 2 तारखेला पूजा ताई कोथमिरेंना निवडून द्या. दहशतमुक्त विकसित अकलूज, बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे चालणारा अकलूज, असं एक चांगला अकलूज आपण घडवूया. येत्या 2 तारखेला या ठिकाणी लाला आडवळेच्या टोळीचा गुंड पूजा ताईच्या अंगावर गेलाय. त्या ठिकाणी त्या 2 तारखेला मतामधून या शहरामधली दहशत उकरून फेकण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या सर्वांना उत्तर देण्याची गरज आहे. 2 तारखेला न चुकता कमळ करा. तुमच्या भविष्याची उज्ज्वल रेषा ओढण्याचं काम पूजा ताई करतील. एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.